महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आज उभ्या महाराष्ट्रातले पूरग्रस्त आपल्या निर्णयाकडे डोळे लावून बसले। आज काहीतरी महाराष्ट्र राज्याची कॅबिनेटची बैठक आहे। या बैठकीमध्ये भरघोस मदत होईल या आशेनं संपूर्ण पूरग्रस्त शेतकरी व्याकुळ नजरेनं आपल्याकडे पाहतो। गेल्या महिन्याभरापासून सातत्यानं ही मागणी चालू करत असताना देखील आणि शेतकऱ्यांच्या मध्ये एक प्रकारची भीती, एक मोठ्या प्रमाणात जगण्याची भीती तयार झालेली असताना देखील आपल्याकडून फारशी पुरेशी मदत होत नाही याची खंत बाकी प्रत्येक शेतकऱ्याला आहे। जवळपास 20 लाख हेक्टर जमिनीवरती सगळी पिकं वाहून गेल्या, जमिनी खराब झाल्या आहेत। जवळपास 35 लाख शेतकरी कुटुंब आणि त्यांच्यावरती अवलंबून असणारे इतर सर्व ही सगळी माध्यमं यंदाची दसरा आणि दिवाळी कशी साजरी करायची या विवंचनेत आहेत। मुळात ही कशी बशी तग धरून जिवंत आहेत हीच काय ती आमची जमेची बाजू। एकेकाळी आम्ही महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुखांसारखा एक कर्तृत्व संपन्न सुसंस्कृत चारित्र्यवान मुख्यमंत्री बघितला, ज्या शेतकऱ्यावरती अडचण आल्यानंतर अमेरिकेत असताना देखील तेथून एका फोनवरती शेतकऱ्यांच्या घरामध्ये मदत पोच करण्याची त्यांची भावना आणि भूमिका आज अख्ख्या महाराष्ट्राला आठवणीत येते। पण आपण इथं असताना देखील साध्या व्हीसीवरती आपल्या चाललेल्या बैठका आणि पंचनामांचे फार्स आणि जुन्या 2005 काळापासून आलेली मदत, त्याच धर्तीवरती आपण पुढे नेत असलेली ही मदतीची एक भूमिका कुणालाही न पटण्यासारखी आहे। त्यामुळं निश्चितपणानं प्रत्येक हेक्टरी आम्ही सर्वजण मागणी करतोय त्या पद्धतीनं किमान 50 ते 60 हजार रुपयांची मदत ही शासनाकडून तत्काळ व्हावी आणि पूरग्रस्त भागातील सर्व नागरिकांना दिलासा द्यावा ही आपल्याला विनंती।